नमस्कार, जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स। अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे, सन गॉगल्स, लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लासूर, तिरळेपणा, डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार, कॉम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स। डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत। संपर्क 9922 16 42 12। नगर शहरामध्ये मुकुंदनगर परिसरात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने धीरज परदेशी यास जबर मारहाण केली। यामध्ये त्याचा मृत्यू झाला। त्याचे तीव्र पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये उमटले आहेत। शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉक्टर नितीन तोरडमल यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीनं आज कर्जत पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं। या घटनेचा तीव्र शब्दामध्ये कर्जतमधून निषेध होत आहे। शहरामध्ये 2 दिवसांची यात्रा गोदळ महाराजांची सुरू आहे। या यात्रेच्या निमित्ताने बंद टाळून संघटनेच्या वतीनं पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले। तसेच संबंधितांवर तात्काळ मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आरोपींना फाशी झालीच पाहिजे, धीरजला न्याय मिळालाच पाहिजे। 2 दिवसापूर्वी अहिल्यानगरमध्ये, मुकुंदनगरमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचा कर्मचारी धीरज परदेशी हा कामानिमित्त लाईट बसवण्यासाठी तिथं महानगरपालिकेच्या कामासाठी तिथं गेला होता। काही जिहादी प्रवृत्तीच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या मिनी पाकिस्तान, हे मुकुंदनगर हे मिनी पाकिस्तान म्हणून ओळखलं जातं, त्याचा कपाळाला गंध लावला म्हणून त्याला अमानुषपणे मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। तरी आमची आज कर्जत तालुका शिवसेना व सर्व हिंदू समाज यांच्या वतीने आम्ही आज पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे। या जिहाद्यांची घरं पाडण्यात यावीत, यांना फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन केस फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर करण्यात यावी व या सर्व आरोपींना मोका लावण्यात यावा। याचा पूर्ण आम्ही जिल्ह्यात आज बंद आहे, आपली यात्रा असल्यामुळं आम्ही आज निवेदन दिले आहे। लवकरात लवकर ही कारवाई न झाल्यास नंतर आम्ही पुढची दिशा ठरवून आंदोलन तीव्र करण्यात येईल असं बोलतो आणि थांबतो। जय श्रीराम, जय श्रीराम। अहिल्यानगर, मुकुंदनगर या भागामध्ये जी एक अतिशय दुःखद, वेदनादायक, तितकीच खेदजनक अशी घटना घडली, त्यामध्ये एक कर्मचारी, महानगरपालिकेचा कर्मचारी धीरज परदेशी याचा त्यामध्ये अंत झालेला आहे। खऱ्या अर्थाने जर त्या ठिकाणी पाहिलं तर तो एक अतिरेकी मोहल्ला म्हणून ओळखला जातो आणि त्या ठिकाणी बाहेरच्या संघटनेची, शक्तीची त्यांना ताकद मिळते आणि अशा अतिरेकी पद्धतीचा त्या ठिकाणी बऱ्याच वेळा हल्ला झालेला आहे इथून पाठीमागे। आजचीच घटना ही नाही आणि इतक्या वेळा हल्ले झाले असताना सुद्धा तो एक संवेदनशील भाग म्हणून आणि त्या ठिकाणी जे असे मोकाट सुटलेले गुंड आहेत त्यांना खऱ्या अर्थाने मागेच मोका कायदा लावून त्यांच्यावरचा बंदोबस्त करणं गरजेचं होतं, परंतु ते शासनाकडून घडलं नाही आणि म्हणून हा कालचा प्रकार त्या ठिकाणी घडला। धीरजचा मृत्यू हे अतिशय वेदनादायक, म्हणजे इतका खेदजनक झाला की त्याचे हाल करून त्या ठिकाणी मारल्यासारखं त्याला मारलं। कारण काही नाही, तो त्या ठिकाणी महानगरपालिकेचा कर्मचारी म्हणून काम करण्यासाठी, वायरमनचं काम करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेला होता। फक्त त्यांनी एक भगवा गंध लावला आणि तो एक हिंदू संघटनेचा कार्यकर्ता आहे एवढाच एक विषय त्या ठिकाणी लक्षात घेऊन त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला। पूर्व दुश्मनी कसलीही नसताना त्याच्यावरती अतिशय प्राणघातक असा हल्ला करून त्याला जीवे मारण्यात आलं। आम्ही कर्जत तालुका सर्व संघटनांच्या वतीने, सर्व पक्षीयांच्या वतीने या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करतो आणि या असल्या प्रकाराला
सरकारने बळी न घालता अतिरेक्यांवरती मोका कायदा लावून त्यांना ताबडतोब अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, हीच या ठिकाणी आम्ही सर्व कर्जतकर तालुक्याच्या वतीने आणि कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो. आज या ठिकाणी सर्व संघटनेचे, सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत, कारण हा माणुसकीवरती झालेला हल्ला आहे. त्यामुळं आम्ही ह्या सर्व घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल ही या शासनाकडे मागणी करतो. तशा प्रकारचं निवेदन आम्ही आता PI साहेबांना दिलं आहे. झालेला प्रकार हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याकरता माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे. ते निवेदन माननीय वरिष्ठांना पाठवून त्यांना आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल याबद्दल विनंती करणार आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी तसेच आपल्या दैनंदिन होणारा खर्च कमी करण्यासाठी आता ई-बाईक याचा वापर सर्वत्र होऊ लागला आहे. कर्जतमध्ये देखील श्रीपाद ॲटो गॅरेज या ठिकाणी अतिशय कमी दरामध्ये नागरिकांसाठी ई-बाईक उपलब्ध झाली आहे.